चालू कर देना. ओके. नमस्कार, स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांची 148वी जयंती आहे. त्या सुमंगल दिनी निसर्गदत्त समाधी ट्रस्ट वेबसाईटचा शुभारंभ करत आहे. याचा खूप आनंद होतो आहे. या सुरुवातीला या सर्व प्रवासाचा प्रास्ताविक रूपात समाधी ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती अनघा कामत धोत्रे या थोडं प्रास्ताविक आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख तुम्हा सगळ्यांना करून देतील. तेव्हा मी पहिल्यांदा विनंती करतो की अनघा यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक सुरू करा. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. आजचे प्रमुख मी अनघा कामत, लग्नापूर्वीची उषा धोत्रे. आजचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री हर्षवर्धन स्वामी यांना मनपूर्वक नमस्कार. तसेच निसर्गदत्त समाधी ट्रस्ट विश्वस्त, निसर्गवाणीचे संपादक मंडळ सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर आणि गुरुबंधू भगिनी यांना नमस्कार. दिनांक 3 फेब्रुवारी 2022 रोजी सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराजांचे अस्थिकलश स्थापित समाधी मंदिर बाणगंगा या पवित्र समाधी परिसरात स्थापन झाले. त्यानंतर 3 वर्षांनी दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी श्री निसर्गदत्त समाधी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झाला. धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयात त्याची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. आजच्या डिजिटल युगात विस्तृत लोकसंपर्क आणि जलद गतीने माहिती मिळण्यासाठी आवश्यक म्हणून ट्रस्टने आपली अधिकृत वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटचा शुभारंभ आता थोड्याच वेळात श्री निसर्गदत्त महाराजांच्या जयंती दिनी होणार आहे, याचा मनापासून खूप आनंद आहे. जयंती उत्सवानिमित्त विविध भक्ती केंद्रात प्रतिवर्षी विशेष पूजा भजनादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि त्या कार्यक्रमात गुरुबंधू भगिनी मोठ्या संख्येने सामील होत असतात. पण वेबसाईट शुभारंभाचा आजचा मंगलमय मुहूर्त दिन साधण्यासाठी हा कार्यक्रम मुद्दाम ऑनलाईन पद्धतीने आणि तोही सर्वांच्या सोयीच्या वेळेत ठेवला, जेणेकरून जास्तीत जास्त गुरुबंधू भगिनींना यात सहभागी होता येईल. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामीजी हर्षवर्धन यांची दुर्मिळ उपस्थिती लाभली आहे. विश्वाची योग राजधानी म्हणून ज्याचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या उत्तराखंडातील हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या आणि पवित्र गंगा तीरावरील ऋषिकेश येथे त्यांचे वास्तव्य असते. मुंबईतील VJTI सारख्या मान्यवर संस्थेतून सॉफ्टवेअर इंजिनियर पदवी त्यांनी घेतली. मल्टीनॅशनल कंपनीतील करिअरचे आकर्षण झुगारून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्यांनी 10-12 वर्षे हिमालयात साधकावस्थेत भ्रमण केले. विशेष म्हणजे स्वामीजींनी निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीचाही बारकाईने अभ्यास केला आहे. भारतीय तत्वज्ञान, विशेष करून ब्रह्मसूत्रे, उपनिषदे इत्यादी वेदांतिक साहित्याचा जगभर प्रसार करण्यासाठी ते अखंड कार्यरत आहेत. केवळ श्री निसर्गदत्त महाराजांच्या प्रती असलेले प्रचंड आदराने त्यांनी विना विलंब ट्रस्टचे निमंत्रण स्वीकारले आणि आपल्या व्यस्त कार्यातून ते आज हजर आहेत. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. Following the Marathi address, I shall now speak in English. Namaskar to our chief guest, Shri Harshavardhan Swamiji, the trustees of Nisargadatta Samadhi Trust, Nisargavani team members and all Guru Bandhus and Bhaginis. On 3rd February 2022, Shri Nisargadatta Maharaj sacred ashes were enshrined at the Banganga Samadhi Mandir. Later on 24th February 2025, the Nisargadatta Samadhi Charitable Trust was officially registered. In today's digital age, the trust has created its official website, launching now on the auspicious occasion of Maharaj Jayanti. To allow maximum participation, this event is held online at a convenient time.
We are honored by the presence of Swamiji Harshavardhan, who lives in Rishikesh, by the sacred Ganga River, at the Himalayan foothills. A Vijayatiya graduate, he left a corporate career for deep spiritual practice and has studied Maharaj's teachings closely. With heartfelt gratitude, we thank Swamiji for accepting our invitation and being here today. Thank you all. थँक्यू अनघा. Yeah, thank you. आता अनघा मॅडम नंतर ज्यांनी ही वेबसाईट तयार केली ते डोंबिवलीचे सन्मिषा टेक्नॉलॉजीच्या संचालिका सौ वैभवी सहस्त्रबुद्धे मॅडम या आपल्या वेबसाईटबद्दल थोडंसं त्याची वैशिष्ट्य वर्णन करते. वैभव मॅडम हा, नमस्कार. प्लीज. मी वैभवी सन्मिषा टेक्नॉलॉजीज मधून बोलते. आज सर आमचे उपस्थित नाहीयेत, त्यांच्या अनुपस्थितीत मी मीटिंग मध्ये जॉईन झाले. तर आपण पहिल्यांदा मी तुमचे आभार मानते की ही वेबसाईट बनवण्याची आम्हाला संधी दिली. निसर्गदत्तसमाधी.in ही जी आपली वेबसाईट आहे ती बनवण्याची आम्हाला संधी दिली, त्याच्याबद्दल मी आभार मानते. आणि ही जी साईट आहे, ही वेबसाईट जी आहे आपली, ती मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर ज्यांना जी भाषा प्रेफरेबल वाटेल त्या भाषेमध्ये ते बघू शकतील साईट. थोड्याच वेळात आपली साईट लॉन्च होणार आहे. लॉन्च झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की पहिल्यांदा त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रार्थना ऐकू येईल. ती प्रार्थना तुम्ही बघू पण शकतात, आधीमध्ये तुम्ही प्ले पॉज करून ऐकू शकता. ती प्रार्थना असेल आणि त्याच्यानंतर वेबसाईटमध्ये बाकीची इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे आपल्या ट्रस्ट विषयीची इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यानंतर निसर्गदत्त महाराजांची इन्फॉर्मेशन आहे आणि विश्वस्त मंडळ, संपादकीय समिती ही सगळी माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मुख्य पेजला तुम्ही जर बघाल तर थोडक्यात माहिती तुम्हाला उपलब्ध दिसेल आणि जर डिटेलमध्ये तुम्हाला ती माहिती बघायची असेल तर मग ते पेजेस तुम्हाला वेबसाईटमध्ये दिसतील. त्या पेजेसवरती ती सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच निसर्गदत्त महाराजांचे भरपूर शिष्य आजपर्यंत होऊन गेले, आता पण आहेत. त्या शिष्यांविषयीची सुद्धा माहिती वेबसाईटवरती उपलब्ध आहे आणि वेळोवेळी ती अपडेट पण केली जाणार आहे. आणि मुख्य म्हणजे आपलं निसर्गवाणी हे जे मॅगझिन जुलैपासून प्रकाशित होणार आहे त्याविषयीची सुद्धा माहिती आपण वेबसाईटवर ठेवलेली आहे. आणि वेबसाईट जरी इंग्लिश मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असली तरी हे जे मॅगझिन आहे ते 4 भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. त्या चारही भाषांमधली इन्फॉर्मेशन आपल्या वेबसाईटवरती आहे. मराठी, इंग्लिश, हिंदी आणि कन्नड अशा 4 भाषांची इन्फॉर्मेशन निसर्गवाणी हे जे मॅगझिन आहे त्या मॅगझिन विषयीची तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळेल. अजून एक वेबसाईटमध्ये तुम्हाला गॅलरी किंवा छायाचित्रे हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये महाराजांचे फोटो, महाराजांच्या शिष्यांबरोबर फोटो, ते विविध ठिकाणी कुठे कार्यक्रम वगैरे त्यांचे झाले तर त्यांचे फोटो आणि थोडेसे व्हिडिओ वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तर असे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. समाधी स्थळं आहेत महाराजांची, ती त्याचे फोटोज तिथे उपलब्ध आहेत आणि संपर्कासाठी तुम्हाला संपर्काची माहिती पण वेबसाईटवरती बघायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू वैभवीताई. वेलकम. आताच वैभवीताईने बोललं तसा आपल्या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे की निसर्गदत्त महाराजांच्या आठवणी म्हणा किंवा ज्या काय लोकांना अनुभव असतील किंवा आध्यात्मिक क्षेत्रातले इतर लेख असतील हे प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही एक निसर्गवाणी या नावाने त्रैमासिक सुरू करणार आहोत. त्याचे संपादक आहेत डॉक्टर धीरज सर्वज्ञ, जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत. बीडला त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. तर ते त्यांचा वेदांताचा पण खूप अभ्यास आहे आणि म्हणून त्यांना आता मी इथे लोकांसमोर निसर्गवाणीच्या वैशिष्ट्याबद्दल त्याच्यामध्ये काय माहिती लोकांना मिळेल ही त्यांनी सांगावी थोडक्यात अशी विनंती करतो. नमस्कार. मी डॉक्टर धीरज सर्वज्ञ. आत्ताच माहिती दिल्याप्रमाणे आजच्या या अत्यंत पुण्यप्रसंगी निसर्गदत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त
आपण या प्रथमच वेबसाईटचे उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते करणार आहोत. खरं तर निसर्गदत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. याचा मुख्य उद्देश जर आहे की अनादी काळापासून ही जी ज्ञानगंगा आहे या आपल्या भारतवर्षामध्ये अनेक दिव्य परंपरांच्या माध्यमातून प्रवाहित होत आलेली आहे. अनेक गुरु परंपरा या ज्ञानाचा वारसा पुढे ठेवत असतात. त्यामध्येच हा एक इंचगिरी संप्रदाय. या इंचगिरी संप्रदायामधले श्री निसर्गदत्त महाराज हे अखिल विश्वाला माहीत असलेले संत, परंतु खेदपूर्वक आपल्याला असं म्हणावं वाटतं की आपल्या देशामध्ये कमी आणि परदेशामध्ये जास्त महाराजांना लोक ओळखतात. त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये महाराजांना ओळखणाऱ्यांची संख्या कमीच आहे. तर या वेबसाईटचा आणि या त्रैमासिकाचा मुख्य उद्देशच हा आहे की निसर्गदत्त महाराजांची कधीही न भंगणारी अशी अभंगवाणी, निसर्गवाणी सर्व साधकांपर्यंत पोहोचावी आणि महाराजांनी ज्या सुलभ रीतीने जे ज्ञान स्वानुभवपूर्वक श्रुती प्रमाणित असं ज्ञान सगळ्या विश्वाला जे दिलं ते सर्वांना माहीत व्हावं, हा एक प्रमुख उद्देश त्यामध्ये आहे. त्यामध्ये महाराजांची प्रकाशित अप्रकाशित सगळं साहित्य हे सर्वांना माहीत व्हावं. दुसरी गोष्ट अशी महत्वाची की या इंचगिरी संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून कर्नाटकामध्ये भाऊसाहेब महाराज होते आणि त्याच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या कर्नाटकामध्ये भरपूर प्रमाणात वाढल्या आणि मग कर्नाटकामधील जी काही संत मंडळी आहे त्यांचे उपदेश, त्यांची वाणी ही कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे त्याचं इकडच्या मराठी लोकांना त्याचं महत्व किंवा त्याचं त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. तेव्हा हे ज्ञान जे आहे इंचगिरी संप्रदायामध्ये, इंचगिरी संप्रदायातल्या विविध शाखांमधल्या विविध शिष्यांपर्यंत सगळं हे ज्ञान पोहोचावं हा दुसरा उद्देश. आणि तिसरा उद्देश असा की हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचं जे मूळ आहे तो आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेदांत आणि उपनिषद आहे. तर ह्या वेदांत आणि उपनिषदाचं आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक संत होऊन गेले. जसं आता हंसराज स्वामी आहेत, मुकुंदराज आहेत, त्यांचे विविध ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पण ज्ञान आपल्याला नाही. उदाहरणादाखल असं म्हणता येईल की सिद्धरामेश्वर महाराजांची अनेक निरूपण सदाचार्य ग्रंथावर आहेत आणि या सदाचारावर जी मराठी टीका ती हंसराज स्वामींची आहे. परंतु जर तुम्ही तो ग्रंथ पाहिला तर त्या ग्रंथावर असं लिहिलेलं आहे की ही मराठी टीका कुणी लिहिली याचं माहित नाही, असं त्याच्यावर प्रास्ताविकामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा हे सगळं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं हा दुसरा उद्देश. हा सर्व उद्देश या वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि या त्रैमासिकातून या 4 भाषांमध्ये हे अमोघ असं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्याचबरोबर ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटचं आणि या त्रैमासिकाचं जे मुखपृष्ठ आहे ते आमचे मंदार घायसा जे रमाकांत महाराजांचे शिष्य आहेत त्यांनी केलेले आहे आणि लोगो जो आहे तो वैखरी वाडे या शाळकरी मुलीने केला आहे. त्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सर्वज्ञ डॉक्टर. आता आजचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आजच्या वेबसाईटचं उद्घाटन ज्यांच्या पवित्र हस्ते आपण करतो आहोत ते परमपूज्य हर्षवर्धन स्वामीजी यांना मी आपले आशीर्वादपर भाषण बोलण्याचे विनंती करतो आणि त्याच्यानंतर त्यांनी वेबसाईटचं उद्घाटन करावं म्हणजे उपस्थितांना वेबसाईटची माहिती आणि वेबसाईट बघता येईल. धन्यवाद. नमस्कार, येतोय आवाज? ओके. ओम नमः शिवाय गुरवे सच्चिदानंदमूर्तये निष्प्रपंचाय शांताय निरालंबाय तेजसे
गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः. ओम शांती शांती शांती. नमस्कार. सर्वप्रथम मी अनिलजींना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि संपूर्ण ट्रस्टच्या जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी आज मला इथे आमंत्रित केलं आणि या पवित्र कार्याचा शुभारंभ करण्यासाठी संधी दिली. खरं म्हणजे या ट्रस्टशी जोडलेले अनेक जण असे आहेत, इन्क्लुडिंग अनिलजी, ज्यांनी स्वतः महाराजांना बघितलेलं आहे, जे स्वतः महाराजांच्या बरोबर राहिलेले आहेत. अशी अधिकारी व्यक्ती या ट्रस्टशी जोडलेली असताना माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती ज्यांनी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन कधी घेतलं नाहीये किंवा घेण्याचा चान्सही नव्हता, काहीतरी पिंग येतोय. ओके. तर माझ्यासारखा सामान्य व्यक्ती ज्यांनी महाराजजींचं कधी दर्शन घेतलं नाही किंवा ज्याला दर्शन मिळण्याची शक्यताही नव्हती, अशा एका व्यक्तीच्या हस्ते या वेबसाईटचं शुभारंभ करणं हे खरोखर अनिलजी आणि त्यांच्या टीमचं मोठेपण आहे. याच्यात माझं असं काही नाही आहे. तर त्यामुळे मी याला एक संधी म्हणूनच बघतोय. आणि खरं सांगायचं तर ज्यावेळी संध्याजी आणि अनिलजी यांनी मला आमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी, तर सुरुवातीला तर मी नकारच दिला. याचं कारण की एकूणच समारंभ, सभा किंवा फॉर्मल कार्यक्रम यापासून थोडं मी दूर राहणंच पसंत करतो. पण ज्यावेळी एक मनात माझा विचार असा आला की कदाचित हे जे आमंत्रण आहे, या आमंत्रणाद्वारे महाराजच आपल्यावर काही ना काही कृपा करू इच्छित आहे. तर ज्यावेळी असा विचार आला त्याबरोबर मी होकार भरला. मी म्हटलं, जर महाराजांची कृपा असेल ही, तर त्याच्यासाठी आपण उपस्थित असलंच पाहिजे. ती टाळून चालणार नाही आपल्याला. आणि खरोखर अतिशय सुंदर अशी वेबसाईट या ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली आहे. तर या सगळ्या कार्याबद्दल अनिलजींना आणि त्यांच्या टीमला सर्वप्रथम खूप खूप मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वगैरे अशी काहीतरी उपाधी देऊन मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे ऋणही व्यक्त करतो. महाराजांच्या कृपेनीच हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि महाराजांच्या कृपेनीच हा उपक्रम यशस्वी होणार, पुढे जात राहणार, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये. आपल्याकडे संत वाङ्मयात एक अशी म्हण आहे, एक तरी ओवी अनुभवावी. आणि ही जी म्हण आहे, याचं जर जिवंत प्रतीक कोणी असेल तर ते म्हणजे निसर्गदत्त महाराज. आणि जी ओवी त्यांनी अनुभवली ती ओवी कुठल्याही वाङ्मयातली नव्हती, तर ते वेदांतामधलंच एक वाक्य होतं, जे त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं होतं. जे वाक्य बृहदारण्यक उपनिषदात आपल्याला बघायला मिळतं, आत्मा इति एव उपासीत. मी आहे एवढीच उपासना करा. आत्मा इति, मीची उपासना नाही, मी आहे या वस्तुस्थितीची उपासना करा, या फॅक्टची उपासना करा. आणि जेवढी ही उपासना आपण करू तेवढा तो जो मी आहे तो त्या आहे मध्ये विलीन होत जातो. हे त्याच्या मागचं रहस्य आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराजजी आणि त्यांचं रिअलायझेशन. आणि एकदा महाराजजींना ते रिअलायझेशन झालं, त्याच्यानंतर त्यांनी प्रश्नांना जी उत्तरं दिलीत किंवा त्यांनी वेळोवेळी जे टीचिंग्स आपल्याला दिलेत, त्याच्यातनं ते रिअलायझेशन जे उपनिषदांच्या तोडीचंच आहे ते स्पष्टपणे प्रकट होतं. उदाहरणार्थ, एकदा महाराजींना कोणीतरी प्रश्न विचारला, तर त्याच्या उत्तरादाखल महाराजजी असं म्हणाले की जे सत्य आहे
ते जसं आहे तसं जाणून घेतलं पाहिजे. त्या सत्याला कुठलंही कॅरेक्टर प्रदान न करता, कुठलेही गुणधर्म आपल्याद्वारे प्रदान न करता, ते जे सत्य आहे ते जसं आहे तसं आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि अर्थातच अध्यात्म क्षेत्रामध्ये सत्य या शब्दाचा अर्थ अस्तित्वाशी जोडलेला आहे. ते जे निर्गुण निराकार अस्तित्व आहे, जे आपला स्वतःचा आत्माच आहे, ते आपण जसं आहे तसं जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही क्वालिफिकेशन येता कामा नये. हे महाराजजींचं जे उत्तर आहे ते हेच दर्शवतं की महाराजजींनी जी त्या वेदांत वाक्याची उपासना केली होती, साधना केली होती, मी आहे अशी जी उपासना केली होती थ्रू कंटेम्प्लेशन, त्याच्याद्वारे महाराजजींचा जो अप्रोच होता अध्यात्माकडे बघण्याचा, परमार्थाकडे बघण्याचा, तो एका मेटाफिजिकल इन्क्वायरीच्या स्वरूपाचा होता. मेटाफिजिकल इन्क्वायरीमध्ये जे सत्य जसं आहे तसं त्याला पारखलं जातं, तसं त्याला ओळखलं जातं, त्याची अनुभूती तशीच घेतली जाते. आपल्याद्वारे कुठल्याही गुणधर्माचा, कॅरेक्टरचा त्याच्यावर आरोप केला जात नाही. असं सत्य हे महाराजजींना उमगलं होतं, त्याची प्रचिती त्यांना आली होती आणि महाराजजी स्वतः ते त्या सत्याचे मूर्तिमंत उदाहरणच होते. त्याच्यानंतर या संबंधित अजून एक उदाहरण सांगायचं म्हणजे, अर्थात या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या पुस्तकातून आणि इनडायरेक्ट सोर्स तर्फे कमीत कमी मी तरी अभ्यासल्या आहेत, वाचल्या आहेत. तर त्याच्यातच एक गोष्ट अशी पण माझ्याकडनं वाचली गेली की ज्याच्यामध्ये एकदा कोणीतरी एक व्यक्ती अतिशय भक्तीच्या कुठल्या तरी संप्रदायाला फॉलो करणारा तो महाराजजींकडे आला आणि महाराजजींना त्यांनी प्रश्न विचारला की आत्ता या क्षणाला आपल्या समोर जर ब्रह्मा विष्णू महेश आले तर आपण काय कराल? आत्ता ते जर आले, प्रकट झाले तर आपण काय कराल? महाराजजींनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं की ते जर बाहेरून कुठून प्रकट झाले तर मी त्यांना हेच सांगेल की परत जा. अर्थात एक्झॅक्ट शब्द महाराजजींनी कुठले वापरले असतील ते माहीत नाही, कारण आपण इनडायरेक्ट सोर्समधनं या गोष्टी वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत. पण महाराजजींचं जे उत्तर होतं ते या स्वरूपाचं होतं आणि अर्थातच ते उत्तर थोडंसं त्या प्रश्नकर्त्याला खटकलं. तर त्याच्यानंतर तो निघून गेला. तो निघून गेल्यावर महाराजजींनी बाकीच्या उरलेल्या मंडळींना एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. महाराजजी म्हणाले की माझं जे उत्तर आहे ते त्याच्या नीट लक्षात आलं नाही. जी गोष्ट येते ती जाणारच. जर बाहेरून येऊन कोणी कुठे प्रकट होणार असेल तर ते रूप नेहमी आपल्याबरोबर राहील अशी आशा आपण बाळगता कामा नये. आपल्याबरोबर तेच सत्य राहील जे आधीपासूनच आपल्याबरोबर आहे आणि त्या सत्याची आपण जोपासना केली पाहिजे आणि त्याची उपासना केली पाहिजे. तर हे जे महाराजजींचं उत्तर होतं, हे जे दोन प्रसंग आता मी सांगितले त्याच्यातनं महाराजजींचा अध्यात्म आणि परमार्थ याविषयी जो एक मेटाफिजिकल अप्रोच होता तो स्पष्टपणे आपल्या लक्षात येतो. कारण सामान्यपणे अध्यात्म किंवा परमार्थ म्हटलं की पहिली कुठली गोष्ट आपल्या मनात येते ती म्हणजे भावना, इमोशन. पण महाराजजींनी जो परमार्थ सांगितला त्याच्यामध्ये इमोशनला स्थान होतं, पण तो परमार्थ संपूर्णतया इमोशनल नव्हता. इमोशनच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये एक मेटाफिजिकल रियालिटी दडलेली होती, एक मेटाफिजिकल सत्य दडलेलं होतं आणि ते जे मेटाफिजिकल सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न उपनिषदही करतात. संपूर्ण वेदांत देखील आपल्याला ते भावनेच्या पलीकडे दडलेलं जे मेटाफिजिकल सत्य आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे महाराजजींची जी उत्तरं असायची त्यांचं एक एक उत्तर हे एकेका उपनिषदाच्या तोडीचं असायचं. असं एकूणच त्यांच्या वाङ्मयाच्या पुस्तकांचा अभ्यास करताना लक्षात येतं.
अजून एक त्यांच्याबद्दल अतिशय आश्चर्यकारक वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः अध्यात्म किंवा परमार्थ हा काही टेक्निकली कुठे अभ्यासला नव्हता किंवा शास्त्राचं शिक्षणही त्यांनी कुठे आश्रमामध्ये किंवा कोणाकडून अतिशय टेक्निकली घेतलं असं नव्हतं. पण जे त्यांचं रिअलायझेशन होतं त्यातनं जी त्यांची उत्तरं यायची ती संपूर्णतया टेक्निकल स्वरूपाची असायची. मग ते आत्म्याच्या स्वरूपासंबंधीचं उत्तर असो, परमात्म्याच्या स्वरूपासंबंधीचं उत्तर असो, आपली परमात्म्याशी जी रिलेशनशिप आहे त्यासंबंधी असो, किंवा परमात्मा आणि माया या संबंधी असो, ही सगळी उत्तरं महाराजजींची अतिशय टेक्निकल स्वरूपाची असायची. असाच एक प्रसंग होता ज्याच्यामध्ये एकदा एक प्रश्नकर्ता आला आणि त्यांनी महाराजजींना विचारलं की ज्यावेळी मी डोळे उघडतो त्याच वेळी मला जग भासतं, ज्यावेळी मी डोळे बंद करतो त्यावेळी जग भासत नाही. उदाहरणार्थ गाढ झोपेमध्ये. तर याविषयी काहीतरी सांगा. तर महाराजजींनी त्याला सांगितलं की हे बरोबर आहे तू जे म्हणतो ते. ज्यावेळी आपली दृष्टी असते त्याच वेळी सृष्टी आपल्याला भासते. पण तुझं जे डोळे उघडणं आहे आणि तुझं जे डोळे बंद करणं आहे आणि तू डोळे उघडल्यावर जगाचं जे तुझ्या समोर अवतरित होणं आहे आणि तू डोळे बंद केल्यावर जगाचं जे निरवतरित होणं आहे, हा जो बदल आहे हा बदल कुठल्याही परमनंट बॅकग्राऊंड शिवाय शक्य नाही. या बदलामागे कुठली तरी चेंजलेस रियालिटी असली पाहिजे, कुठली तरी न बदलणारी सत्ता असली पाहिजे. त्यावर त्या प्रश्नकर्त्यांनी असं विचारलं, पण ती सत्ता असेल जरी तरी ज्यावेळी मी गाढ झोपेत असतो, ज्यावेळी माझी दृष्टी बंद असते त्यावेळी ती सत्ता तरी मला कुठे जाणवते, त्या सत्तेचं अस्तित्व तरी मला कुठे जाणवतं. त्यावर महाराजजींचं जे उत्तर आहे ते त्यांची जी अतिशय टेक्निकल डीप इन्साइट होती परमार्थामध्ये त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. त्यावर महाराजजी म्हणाले की तू जरी गाढ झोपेत असला तरी गाढ झोपेमध्ये, निद्रेमध्ये अनुभव गायब होतो का? गाढ झोपेमध्ये रेकग्निशन हे ऑल टुगेदर गायब होतं का? नाही. गाढ झोपेमध्ये देखील आपल्याला रेकग्निशन असतं. त्या गाढ झोपेचंच रेकग्निशन असतं. ती जी निद्रावृत्ती आहे त्या वृत्तीने मिळणारं जे रिलॅक्सेशन असतं त्या रिलॅक्सेशनचंच आपल्याला रेकग्निशन हे गाढ झोपेत होतं. म्हणजे रेकग्नाइज करणारा कोणीतरी गाढ झोपेत देखील उपस्थित असतो. तो कुठेच जात नाही, तो डिसअपियर होत नाही. दृश्य डिसअपियर होतं, परसेप्शन डिसअपियर होतं. पण ज्या सत्तेच्या अधिष्ठानावर हे दृश्य आणि हे परसेप्शन अपियर आणि डिसअपियर होतं ती सत्ता कधी नष्ट होत नाही. ती सत्ता आहे तशीच राहते. आता हे उत्तर ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी कधी कधी आश्चर्य वाटतं, कारण हा सगळा जो भाग आहे तो आम्ही पतंजली योग सूत्रामध्ये किंवा शांकर भाष्यामध्ये, उपनिषदांमध्ये हा आम्ही सांगत असतो की इंद्रिय प्रत्यय, मानसिक प्रत्यय आणि शुद्ध चैतन्य याच्यामध्ये काय फरक आहे. जागृतमध्ये इंद्रियात्मक प्रत्यय येत असतो, स्वप्नावस्थामध्ये मानसिक प्रत्यय येत असतो आणि गाढ झोपेमध्ये इंद्रिय किंवा मानसिक प्रत्यय येत नसला तरी शुद्ध चैतन्य जे आहे ते तसंच राहतं. तर अनिलजी जरा ते आवाज येतोय कुठला तरी, म्यूट करा. संध्याजी म्यूट करा. करते. हां ठीक आहे. तर हा जो टेक्निकल फरक आहे शुद्ध चैतन्यामधला आणि मानसिक अनुभूतीमधला, हा महाराजजींना कसा काय कळला? कारण फॉर्मल टेक्निकल त्यांनी अध्यात्मशास्त्राचं वगैरे शिक्षण तर कुठे घेतलं नव्हतं. पण ती जी एक उपासना, ती जी एक ओवी त्यांनी अनुभवली, आत्मा इत्येव उपासित, त्याद्वारे संपूर्ण परमार्थाचं, अध्यात्माचं रहस्य अक्षरशः त्यांच्या समोर
उघडं झालं आणि महाराज हे त्या रिअलायझेशनचं जणू एक जिवंत प्रतीक बनले. जणू चालता बोलता वेदांतच, एक असा वेदांत ज्यांनी स्वतः वेदांत अभ्यासला नाहीये, पण तो स्वतः चालता बोलता वेदांत झालेला आहे. असं एक उदाहरण, असं एक व्यक्तिमत्व म्हणजे महाराज होते. त्याच्यानंतर अजूनही काही इंटरेस्टिंग गोष्टी या ज्या महाराजांविषयी वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात, ते म्हणजे, आणि किंबहुना त्यांचं सगळ्यात मला जे भावलेलं वाक्य आहे ते वाक्य म्हणजे ऑल पाथ्स लीड टू अनरियालिटी. सगळे मार्ग जे आहेत ते तुम्हाला असत्याकडे घेऊन जातात. युजली आपल्याला जे सांगितलं जातं की सगळे मार्ग हे आपल्याला सत्याकडे घेऊन जातात, पण महाराजींनी जे सांगितलं ते टेक्निकली जास्त योग्य आहे. सगळे मार्ग हे असत्याकडे नेणार आहे, कारण जिथे मार्ग आहे तिथे असत्य आहे, तिथे माया आहे. मार्ग आणि त्या मार्गावरून जाणं, ट्रान्सपोर्ट होणं, हा मायेचा खेळ आहे. आणि सत्य जे आहे ते या मायेच्या खेळाच्या पलीकडे उपस्थित असतं, ते नेहमीच उपस्थित असतं. आणि ते सत्य हा आपला आत्माच आहे. तो आपलाच फर्स्ट पर्सन बीइंग आहे, आपलाच स्व आहे. तो कुठे जातही नाही आणि येतही नाही, कारण ती एक स्वयंभू सत्ता आहे. तिथे जाणंही नाही आणि येणंही नाही. त्यामुळेच महाराजजी म्हणायचे की तुम्ही अध्यात्माची साधना म्हणून कुठलीही साधना निवडू शकता, पण फायनली तुम्हाला हेच रिअलाइज करावं लागेल की जी साधना तुम्ही निवडली ती कुठल्या मार्गावरून कुठल्या डेस्टिनेशनला पोचावं म्हणून नाही, बल्कि त्या सगळ्या मार्गांच्या पलीकडे जे एक सत्य नेहमी उपस्थित असतं त्याची अनुभूती व्हावी म्हणून. त्यामुळे फायनली साधनेचा जो बाह्य रूप असतं त्याला काहीही अर्थ नसतो, कारण कुठल्याही साधनेच्या अंती उरतं ते फक्त एकच सत्य, आणि ते सत्य म्हणजे तुमचं स्वतःचं अस्तित्व, तुमचा स्वतःचा आत्मा, ज्याच्यामध्ये जाणंही नाही आणि येणंही नाही. किंबहुना उपनिषदांचं जे शंकर भाष्य त्यात शंकराचार्य जे देखील हा मुद्दा अतिशय ठासून सांगतात. पूर्व पक्षाचं खंडन करताना शंकराचार्य देखील वारंवार या मुद्द्याचा उल्लेख करतात की काही लोकांना असं वाटतं की विशिष्ट नाडीतून प्राण सुटला, विशिष्ट नाडीतून आपला जीव किंवा सूक्ष्म शरीर बाहेर गेलं तर मोक्ष मिळेल. तर त्याचं खंडन करताना शंकराचार्यजी एक्झॅक्टली तीच वाक्य वापरतात किंवा एक्झॅक्टली तीच गोष्ट सांगतात जी महाराजांच्या मुखातून या वाक्याद्वारे आपल्याला ऐकायला मिळते. ती म्हणजे ऑल पाथ्स लीड टू अनरियालिटी. नो पाथ can transport you, no path, no movement can transport you into reality, right? In fact महाराजजी एक स्टेप पुढे जाऊन असं पण म्हणायचे की सगळे मार्ग आणि सगळ्या वृत्ती या जणू काही तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी तयार केलेली साधनं आहेत. सगळे मार्ग हे जणू काही मायेनी तयार केलेली साधनं आहे, तुम्हाला बांधून ठेवावं, तुम्हाला गुंतून ठेवावं म्हणून, तुम्हाला सत्याचा बोध होऊ नये म्हणून, तुम्हाला स्वतःची जी रियालिटी आहे ती सुद्धा कळू नये म्हणून. त्यामुळेच साधनेचं जे बाह्य रूप आहे त्याला शेवटी काही फारसा अर्थ उरत नाही. जर त्या साधनेद्वारे तुम्हाला स्वरूपाची ओळख होणार असेल तर ती साधना कामाची, पण तुम्ही जर ती साधना तुम्हाला एखाद्या मार्गाने कुठेतरी घेऊन जाईल आणि कुठल्या तरी डेस्टिनेशनला सोडेल, आणि ते डेस्टिनेशन म्हणजे मोक्ष असेल किंवा सत्य असेल, अंतिम सत्य असेल, अशा जर भ्रमात असाल तर तो भ्रम चुकीचा आहे. महाराजजी हे अतिशय असं परखडपणे आणि निरपेक्ष सत्य सांगणारं व्यक्तिमत्व होतं. कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही, नो कॉम्प्रोमाइज. अजून एक गोष्ट महाराजजींच्या
साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते, ऐकायला मिळते. आणि ती गोष्ट म्हणजे वेदांतामध्ये जे एक प्रसिद्ध सिद्धांत आहे दृष्टी-सृष्टीवाद, तो देखील महाराजांच्या उत्तरात आपल्याला बघायला मिळतो. जसं मी आत्ता एक उदाहरण सांगितलं, की एक जण आला आणि त्यांनी म्हणालं, की ज्यावेळी मी दृष्टी उघडतो त्यावेळी मला सृष्टी भासते, अन्यथा मला भासत नाही. तर हा जो दृष्टी-सृष्टीवाद आहे, हा देखील वेदांताच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि महाराजजी जे वेळोवेळी उत्तरं द्यायची, त्याच्यातून देखील हा दृष्टी-सृष्टीवाद आपल्याला प्रकट झालेला दिसेल. उदाहरणार्थ, सामान्यतः आपली जी धारणा असते, की ही जी सृष्टी आहे, ती जणू काही कुठल्या ईश्वराने निर्माण केली आणि मग आपण त्याच्यात एंट्री घेतली आणि मग आपला सृष्टीतला जे कारभार आहे, कार्मिक कारभार, तो सुरू झाला. अशी आपली जी सामान्य धारणा असते. म्हणजे जणू काय माया ही आधी ॲपियर झाली आणि नंतर आपण त्या मायेमध्ये एंट्री घेतली. हा जो चुकीचा कार्यकारण भाव आपण बाळगून असतो, ही जी चुकीची समजूत आपण बाळगून असतो, तर महाराजजी त्याला स्पष्टपणे छेद द्यायचे. आणि महाराजजी सांगायचे, की ज्यावेळी तुम्ही स्वतःविषयी अवेअर होता, त्याच वेळी तुम्ही सृष्टीविषयी अवेअर होता. ज्यावेळी तुम्ही स्वतःविषयी अवेअर नसता, त्यावेळी सृष्टीविषयी तरी कुठे अवेअरनेस असतो. म्हणून दृष्टी आहे तिथे सृष्टी आहे. अन्यथा फक्त अस्तित्व आहे. जिथे दृष्टी पण नाही, सृष्टी पण नाही, जिथे कुठल्याही प्रकारची सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप नाही, जिथे कुठल्याही प्रकारचा विषयी भाव नाही, तिथे फक्त अस्तित्व आहे. आणि ते एकमात्र अस्तित्व म्हणजे एक स्वयंभू सत्ता आहे, जी सच्चिदानंद स्वरूपाची आहे. आणि ते सच्चिदानंद स्वरूपी अस्तित्व जे आहे, तोच आपला आत्मा आहे आणि आपण तेच आहोत. आणि या सत्याचा पुरेपूर साक्षात्कार महाराजांना त्या एका वाक्याद्वारे झाला होता, त्या वाक्याच्या कंटेम्प्लेशनद्वारे झाला होता. म्हणूनच मी सुरुवातीला असं जे म्हटलं, की संत वाङ्मयात जे म्हटले, की एक तरी ओवी अनुभवावी. तर महाराजांनी अशी एक ओवी, जी वेदांतातली ओवी, तिला ओवी म्हणणं बरोबर नाही, ती श्रुती आहे, वेदांतातली असल्यामुळे, उपनिषदातली असल्यामुळे. तर ती एकच श्रुती महाराजांनी पुरेपूर अनुभवली आणि एवढी अनुभवली, की त्यानंतर महाराज जे बोलायचे ते स्वतःच वेदांत बनायचं. महाराजांचं प्रत्येक उत्तर हे एकेका उपनिषदाच्या तोडीचं असायचं. तर त्यामुळे असा एक महात्मा हा अलीकडच्या काळात मुंबईत होऊन गेला. आणि जसं धीरजजी मगाशी म्हणाले, की बरेच जण अभागी असतात. आपले महाराष्ट्रातले, मुंबईतले मराठी लोकसुद्धा महाराजांविषयी, त्यांच्या कीर्तीविषयी, त्यांच्या टीचिंग्सविषयी, आणि ही गोष्ट माझ्या बाबतीतही खरी आहे. मी मुंबईत असतानाच आध्यात्मिक सीकर बनलो. पण महाराजांविषयी मला पहिल्यांदा ऐकायला आणि वाचायला मिळालं ते ऋषिकेशला आल्यावर. म्हणजे मी आध्यात्मिक साधक बनल्याच्या कितीतरी वर्षानंतर. तर हे माझं दुर्भाग्य आहे. पण एनिवे, एनिथिंग, आय मीन, इट डझंट मॅटर आफ्टर ऑल. महाराजांच्याच कृपेने कमीत कमी त्यांच्याविषयी मला ऐकायला, वाचायला मिळालं. आणि एकदा त्यांच्या पुस्तकाचं वाचन मी सुरू केलं आणि वेदांताचा अभ्यासही ज्यावेळी मी करत होतो, त्यावेळी जेवढा माझा वेदांताचा अभ्यास वाढला, जेवढा बाकी आध्यात्मिक दर्शनांचा अभ्यास वाढत गेला, तेवढी महाराजांची जी महिमा आहे ती माझ्या लेखी वाढत गेली. तेवढं महाराजांचं जे रिअलायझेशन आहे त्याच्याविषयी मला आकर्षण वाटायला लागलं, त्याच्याविषयी मला अप्रूपही वाटायला लागलं, की बिना कुठलंही फॉर्मल शिक्षण घेता एवढं रिअलायझेशन, एवढ्या डीप इन्साइट्स कशा काय मिळू शकतात. तर त्याचं रहस्य मला नंतर कळलं. आणि त्याचं रहस्य तेच जे मी सांगितलं, जी ओवी महाराजांनी अनुभवली आणि नंतर महाराज जणू त्या मेसेजचे, वेदांताच्या त्या ओवीचे, त्या मेसेजचे जणू एक जिवंत प्रतीक बनले. आणि नंतर आपल्या सर्वांना त्यांच्या कृपा प्रसादाचा लाभ झाला आणि होतोय आणि पुढेही होणार आहे.
अनिलजींना मी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देतो. मी काही पात्र नव्हतो खरं म्हणजे, पण तरी देखील त्यांनी मला बोलावलं आणि महाराजांविषयी आणि एकूणच या कार्याविषयी 2 शब्द मांडण्याची संधी दिली. खरं म्हणजे ही माझ्यावरच कृपा झालेली आहे. त्यामुळे आणि अनिलजी आणि त्यांच्या टीमला, ट्रस्टला, त्याच्यानंतर आत्ता जे वेबसाईटचं जे उद्घाटन होणार आहे त्याला, त्या वेबसाईटला आणि जे त्रैमासिक सुरू होत आहे निसर्गवाणीचं, त्याला देखील मी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. महाराजांच्या कृपेनेच हा उपक्रम सुरू झाला आहे आणि त्यांच्या कृपेने तो पुढे पण जाणार आहे, याविषयी मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद स्वामीजी. आता वेबसाईटचं उद्घाटन करावं, म्हणजे जेणेकरून सगळ्या लोकांना ती वेबसाईट बघता येईल, अशी मी स्वामीजींना विनंती करतो. आणि वैभवीने पण त्याला जे टेक्निकल काय मदत असेल ती करा. थँक्यू. हो सर. करू? हा. ओके. स्वामीजी तुम्ही स्क्रीन शेअर करून. करतोय. हो. झाली शेअर? हो. क्लिक करा. दिसतीये? हो दिसते स्क्रीन. क्लिक हिअर. क्लिक हिअर. हा. हा, प्ले करा. मराठी पण दाखवा.
स्टॉप करू? चालेल. ओके. आता ही पूर्ण आपली वेबसाईट आहे ती सगळ्यांना बघता येईल ब्राउज करून आणि त्यातल्या कॉन्टेंट्स तुम्हाला बघता येतील. आता आपल्याला एवढा वेळ नसल्यामुळे आपण हा कार्यक्रम वेळेत संपवण्यासाठी मी आभार प्रदर्शनाचं काम पूर्ण करतो. तर प्रथम म्हणजे महाराजांचा गौरव आत्ताच आपण सगळ्यांनी ऐकला की स्वतः स्वामीजींनी आपलं पूर्ण आयुष्य वेदांत आणि याचा अभ्यास करण्यात ते व्यतीत करत आहेत. त्यांनी म्हटलं की महाराज हे चालते बोलते वेदांत होतं. त्यांचं प्रत्येक वाक्य हे उपनिषदाचं उपनिषदिक वाक्य आहे. तर अशा सद्गुरूंकडून आपल्याला सगळ्यांना अनुग्रह मिळाला. त्यांची आपण शिकवण त्याचे पालन करतोय आणि म्हणून ही ही आजच्या वेबसाईटचं उद्घाटन करण्याची आमची विनंती स्वामीजींनी मान्य केली. याबद्दल आपण खरंच त्यांचे मनापासून आभार मानतोय आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाचं सफल झालं असं मी माझं मत मागतो. ही एवढी सुंदर वेबसाईट आता तुम्ही बघाल ती सन्मिषा टेक्नॉलॉजी ही डोंबिवलीची आपल्या कंपनी आहे आणि त्याचे संचालक अमरनाथ साठे आणि आत्ता जे उपस्थित आहेत वैभवी मॅडम, त्यांचे तंत्रज्ञ टीम यांनी अक्षरशः ही वेबसाईट फार कमी वेळात आणि वाजवी किमतीत आम्हाला बनवून दिली. याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. नंतर समाधी मंदिर उभारणी झाली, ते निसर्गदत्त समाधी ट्रस्ट, नंतर आजची ही निसर्गदत्त समाधी .in, निसर्गवाणी ही मॅगझिन आपण जी काम करतोय त्याच्यासाठी सतत मला ज्यांनी प्रोत्साहन आणि आवश्यक तिथे मार्गदर्शन दिले, मदत केली, त्या गुरुभगिनी अन्विताताई सावंत, कमलाबेन लुंड, नंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयातले श्री ओवाळ साहेब आणि त्यांचे सहकारी, झेन पब्लिकेशनचे मालक श्री योगेशजी शर्मा आणि महाराजांच्या शिकवणीवर प्रेम करणारे संगम गुप्ताजी, अभिषेक बरोडेकरने ते मला खूप मदत केली आहे आणि लोगो बनवणारी 7वी 8वीतली विद्यार्थिनी वैखरी वाडे, याचं पण मी मला मनापासून आभार मानतो. नंतर डिजिटल निमंत्रण बनवून देणारी अश्विनी चुबे, तिने महाराजांचा एक सुहास्य हे करणारं निमंत्रण पत्रिका तयार केली. या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि ज्यांच्या मदतीमुळे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला स्वामीजी सारखे वेदांती सत्पुरुष प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले, त्या दादरच्या संध्याताई जोशी यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. वेबसाईट ओपन करताच आता खरं लागली नाही, एक छोटीशी मधुर आवाजात प्रार्थना तुम्हाला ऐकता येईल. ऑल इंडिया रेडिओ आणि सह्याद्री दूरदर्शनवर भक्तसंगीताचे अनेक कार्यक्रम सादर करणाऱ्या गायिका सौ भाग्यश्री साने यांनी ती गायली आहे. रेडिओ आणि टी व्ही चॅनलवर तेवढ्याच उत्तम रीतीने अनेक दिग्गजांना हार्मोनियमवर साथ करणारे आणि त्याचे स्वतंत्र कार्यक्रम करणारे श्री विनोदजी पडगे यांनी सुद्धा या प्रार्थनेसाठी हार्मोनियम या दोघांचे आभार मानतो. आणि शेवटी आपले घरचेच हे काम आहे, ते समजून दैनंदिन धावपळीच्या कामातून वेळ काढून निसर्गवाणीसाठी सहभाग देणाऱ्या सदस्यांचं हे फार कौतुक होतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो.
आणि शेवटी आपण या सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू, कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपले सुद्धा मनापासून आभार. आणि या या वेबसाईटच्या शुभारंभासाठी त्यांनी आम्हाला ही Zoom मीटिंगची मदत केली, त्या कदम साहेबांचे पण आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांना महाराजांचे आशीर्वाद लाभो. सगळ्यांकडे तर धन्यवाद. रेकॉर्डिंग स्टॉप करायची. हो, आता स्टॉप करायला